त्यामुळे ना कधी पण हेअरकट एकाच जागेवर करायचं, कधी दुसरीकडे तुम्हाला वेगळे सॉन्ग ऐकायला भेटतील. वेलकम टू व्लॉग गाईज. केस कापायला चाललो, हेअरकट करायला. संडे रिच्युअल. ह्याच्या आधी पण व्लॉग चालू केला होता मी, वेलकम टू बोलून, आणि त्यामध्ये काय गाडी रिपेअर करायला गेलो आणि ह्याच्या एका चुकीमुळे गाडी रिपेअर करता आली नाही. वेलकम टू दी व्लॉग नंबर 3 गाईस. सर्व्हिसिंग करायला चाललोय गाडी. मॉडर्न मुलूट का पेन, मॉडर्न मुलूट. मॉडर्न मुलूट का मॉडर्न मुलूट. ते मॉडर्न मुलूटचं माहित आहे का तुला? डॉक्टर फिल्टरचा एक फोटो व्हायरल होते, मी इथे टाकतो तो फोटो. मॉडर्न मुलूट हेअरकट नंतर मी एक फोटो टाकेल, म्हणजे व्हिडिओ बनवेल. चला केस कापल्यानंतर हे काय ब्लॉगिंग काढायचं शिकवतो मित्रांनो. मला हेअरकट करायला आलो. हे एकच शॉप आहे जिथे असं वाटत नाही की हेअरकट करायला आलो, कारण की सॉन्ग दुसरीकडे तुम्हाला वेगळे सॉन्ग ऐकायला भेटतील. इकडे असं समजणारच नाही की हेअरकट करायला आलो. मराठी सॉन्ग्स. रोम रोम भाइयों. हेअरकट झालाय मित्रांनो, मॉडर्न मुलूट. हेअरकट करून आलोय मित्रांनो. सगळ्यांना ना हेअरकट केल्यानंतर ना असं थोडंसं तरी रिग्रेट होतं की काय कसे कापले, नीट नाही कापले, म्हणजे थोडं तरी रिग्रेट होणारच की कसे कापले वगैरे. त्यामुळे ना कधी पण हेअरकट एकाच जागेवर करायचं, कधी पण हेअरकट करायचं बाहेर. हेअरकट म्हणजे जो पण आपले केस कापतो ना त्याच्यासाठी एकदम लॉयल राहायचं, एकदम लॉयल राहायचं. नाहीतर मग केसांचा होतो फकडप. त्यासाठी कधी पण जिथलं पण केस कापतो त्याच्यासाठी खूप लॉयल राहायचं, समजलं? खाली आलो होतो, विचार केला होता की कुठेतरी बाहेर जाऊ, पण पाऊस पडतोय आणि पावसात बाहेर निघण्याचा प्रॉब्लेम नाही. पावसामध्ये बाहेर निघलो की कपडे भिजणार, आणि कपडे भिजल्यानंतर मग आई बोलेल की कपडे हाताने धु. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. फक्त एक चहा पिण्यासाठी एवढं दूर गेलो. आज मी खूप कमी ब्लॉग केला, कारण की बाहेर निघालो नाही, टाईम भेटला नाही, आणि रील्स काढायला पण गेलो नाही. पाऊस पण खूप पडतोय. आता थोडासा बाहेर निघालो होतो चहा प्यायला. पण मी रोज ब्लॉग करेल, रोज 1 मिनिटाचा 2 मिनिटाचा असो, मॅक्स टू मॅक्स करायचं ट्राय करेल, पण मी एक ब्लॉग टाकेल. आता इथेच ब्लॉग एंड करतो, उद्या भेटूया.